गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम इन दिस वंडरफुल सेशन ऑफ फिजिक्स. तर आज आपण या ठिकाणी सर्क्युलर मोशनमध्ये फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियड याच्याबद्दल डिस्कस करणार आहे. ठीक आहे ना. तर पहिला जो कन्सर्न आहे या ठिकाणी टाइम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन. टाइम पिरियड ऑफ सर्क्युलर मोशन म्हणजे काय, तर या पार्टिकलला एक कंप्लीट रोटेशन करण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे त्याला आपण काय म्हणतो बेटा, बोल टाइम पिरियड. म्हणजे टाइम रिक्वायर बाय पार्टिकल, time required by particle to complete one rotation called time period. त्याला आपण काय म्हणतो बेटा, बोल टाइम पिरियड म्हणतो. म्हणजे त्याला एक रोटेशन करण्यासाठी जो काही वेळ लागणार आहे त्याला आपण टाइम पिरियड म्हणून डिफाइन करत असतो. ठीक आहे ना. तर याचं युनिट जे असणार आहे ह्याला कॅपिटल टी न डिनोट करतात बेटा. ह्याचं युनिट असणार आहे, युनिट इज सेकंद. ह्याचं युनिट काय असणार आहे बेटा, बोल सेकंद असणार आहे. डायमेन्शन जर विचारलं, इट्स डायमेन्शन्स आर, डायमेन्शन इज m0 l0 t रेज टू पॉवर किती असणार आहे बेटा, बोल 1. आता तुम्हाला माहिती आहे की अँग्युलर वेलॉसिटी इज इक्वल टू काय असणार आहे, डेल्टा थीटा डिवायडेड बाय काय झालं, डेल्टा टी. ज्यावेळेस पार्टिकल एखादा एक रोटेशन कंप्लीट करते, म्हणजे समजा पार्टिकल या पॉइंट पासून सुरू झाला, ह्या ए पॉइंट पासून सुरू झाला, त्यांनी एक रोटेशन जेव्हा कंप्लीट केलं तर तो जो काही अँगल फिरलेला असणार आहे तो अँगल किती डिग्री असणार आहे, 360 डिग्री एवढ्या अँगलला तो रोटेट झालाय. म्हणजे अँग्युलर डिस्प्लेसमेंट जे असणार आहे ते असणार आहे 2π रेडियन, आणि जो काही त्याला टाइम लागणार आहे तो झाला कॅपिटल टी. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीसाठी माझ्याजवळ फॉर्म्युला असणार आहे ओमेगा इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय काय झालं बेटा, बोल कॅपिटल टी. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर वेलॉसिटी इन टर्म्स ऑफ टाइम पिरियड. टाइम पिरियडच्या फॉर्मॅटमध्ये अँग्युलर वेलॉसिटीची असणारी व्हॅल्यू ओमेगा इज इक्वल टू किती असणार आहे, 2π बाय डिवायडेड बाय टी. ठीक आहे बेटा, चला नोट करून घ्या. झालं. आता मी ज्या वेळेस स्क्रीन पासून बाजूला जाईल त्यावेळेस तुम्ही काय करायचे, पॉज करायचे आणि नोट करून घ्यायचे. ठीक आहे ना बेटा, नोट करून घ्या. म्हणजे त्यावेळेस पॉज करा आणि नोट करून घ्या. चालतंय. दुसरा जो कन्सेप्ट आहे याच्यामध्ये तो आहे अँग्युलर किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट. फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट किंवा फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल. फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल याला समजून घेऊयात. फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल म्हणजे इट इज द नंबर ऑफ रोटेशन कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड. एका सेकंदामध्ये पार्टिकलने जेवढे काही रोटेशन कंप्लीट केले त्याला म्हणतात फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल. ते डिनोट करतात या ठिकाणी यांना. हे लिहिलं जातं या ठिकाणी नंबर ऑफ रोटेशन कंप्लीटेड बाय पार्टिकल इन 1 सेकंड. पार्टिकल इन 1 सेकंड. एका सेकंद मध्ये पार्टिकलने जी काही रोटेशन कंप्लीट केले त्याला काय म्हणतात बेटा, बोल फ्रिक्वेन्सी म्हणतात. समजा 4 रोटेशन कंप्लीट केले असते. समजा पार्टिकल इथे तर 1 रोटेशन झालं, 2 रोटेशन झाले, 3 रोटेशन झाले, असे 4 रोटेशन कंप्लीट केले तर फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल किती असणार आहे बेटा, बोल 4 असणार आहे. 4 रोटेशन कंप्लीट केले तर फ्रिक्वेन्सी ऑफ पार्टिकल किती असणार आहे, 4. तर याला सांगायची पद्धत 2 आहेत बघ. फ्रिक्वेन्सीला 2 पॅटर्न मध्ये सांगितलं जातं. पहिलं सांगतात या ठिकाणी आरपीएस. आरपीएस म्हणजे रिव्होल्यूशन पर मिनिट, रिव्होल्यूशन पर सेकंड. आणि दुसरं या ठिकाणी आरपीएम, रिव्होल्यूशन पर मिनिट. 2 पॅटर्न, आरपीएम आणि दुसरं काय असणार आहे, आरपीएस. सर मी जर असं म्हणलं या ठिकाणी की ऑब्जेक्टची जी फ्रिक्वेन्सी, ती फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट इज 4 आरपीएस. 4 आरपीएस म्हणजे 4 रिव्होल्यूशन करायला लागले किती सेकंदात बेटा, बोल एका सेकंदामध्ये. 4 रोटेशन कंप्लीट करले एका सेकंदामध्ये. दुसरं मी जर म्हणलं फ्रिक्वेन्सी ऑफ ऑब्जेक्ट इज 60 आरपीएम. 60 आरपीएम म्हणजे 60 रिव्होल्यूशन पर मिनिट. मग आता 60 रिव्होल्यूशनला कसं लिहिणार सर, पर मिनिटात म्हणजे 60 सेकंदामध्ये एवढे. तर एका सेकंदात किती असणार, तर डिवायडेड बाय काय करा बेटा, बोल 60. हे आन्सर कशामध्ये येते, आरपीएस मध्ये. म्हणजे आरपीएस मध्ये आन्सर करण्यासाठी आरपीएम मध्ये, आरपीएमचा आरपीएस मध्ये करण्यासाठी डिवाइड बाय काय करायचं, 60. जसं मी म्हणलं या ठिकाणी 120 आरपीएम आहे,
ह्या 120 RPM ला लिहिलं 120 डिवायडेड बाय 60 हे कशामध्ये आलं बेटा बोल RPS म्हणजे 2 RPS झाला आन्सर. म्हणजे 2 रिव्होल्यूशन कंप्लीट करायला लागले. किती सेकंदात बेटा बोल? 1 सेकंदात तो कंप्लीट करतोय. लक्षात आलं इथपर्यंत? आता थोडंसं जर समोर गेलो तर इथं गोष्ट एक सांगतो बघ. बघा सर मला सांगा एक रिव्होल्यूशन कंप्लीट करण्यासाठी जो काही टाइम लागायला त्याला आपण कॅपिटल टी म्हणलं होतं. एक रिव्होल्यूशन करण्यासाठी किती वेळ लागायला? कॅपिटल टी. तर मला सांगा एका सेकंदामध्ये जेवढे काही रिव्होल्यूशन होणार आहेत, एका सेकंदामध्ये जेवढे काही रिव्होल्यूशन होतील त्याला आपण काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी म्हणतात. एक रिव्होल्यूशनसाठी टी सेकंद लागायले तर मग एका सेकंदात जे काही रिव्होल्यूशन होतील त्याला आपण काय म्हणतात? फ्रिक्वेन्सी. क्रॉस मल्टिप्लाय केलं n इंटू टी इज इक्वल टू किती आलं बेटा बोल? 1. तर व्हॅल्यू ऑफ फ्रिक्वेन्सी आली रेसिप्रोकल 1/t म्हणजे टाइम पिरियडचा जर रेसिप्रोकल घेतला तर तुला कशाची व्हॅल्यू मिळणार आहे बेटा बोल? फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी जर काढायची असेल तर रेसिप्रोकल काय असणार आहे? टाइम पिरियड. मग इथून तुम्ही सांगू शकता की युनिट जे असणार आहे ते युनिट काय असणार आहे? बघ युनिट असणार आहे पर सेकंद युनिट असणार आहे. हे 1/सेकंद किंवा त्याला तुम्ही हर्ट्ज सुद्धा म्हणता. 1/सेकंद किंवा त्याला तुम्ही काय म्हणता बेटा बोल? हर्ट्ज सुद्धा म्हणत असता. हे झालं युनिट. दुसरं इथं डायमेन्शन. डायमेन्शन काय असणार आहे? m0 l0 आणि टी रेस टू पॉवर किती असणार आहे बेटा बोल? -1. दीज आर द डायमेन्शन. हे असणार आहे डायमेन्शन. ठीक आहे ना? m0 l0 आणि टी रेस टू पॉवर किती असणार आहे बेटा बोल? -1. दीज आर द डायमेन्शन्स ऑफ फ्रिक्वेन्सी. आता तुम्ही थोडंसं पुढे गेल्यानंतर लक्ष देईल की ओमेगा इज इक्वल टू फॉर्म्युला काय असणार आहे? 2π डिवायडेड बाय टी. मग मला सांगा हे 1/t याला असं लिहितात 2π इंटू 1/t. हे 1/t म्हणजे काय असणार आहे? फ्रिक्वेन्सी. म्हणजे व्हॅल्यू आली ओमेगा इक्वल टू किती आलं? 2πn. हा फॉर्म्युला कामाचा. याच्यामध्ये n कशामध्ये असणार आहे बेटा? RPS मध्ये, रिव्होल्यूशन पर सेकंद मध्ये. समजा हे जर तुला RPM मध्ये दिलं तर डिवायडेड बाय काय करायचं आहे? 60. हे समजा RPM मध्ये जर दिलं असेल तर ओमेगा इज इक्वल टू काय असणार आहे? 2πn डिवायडेड बाय 60. म्हणजे कशामध्ये कन्वर्ट झालं बेटा बोल? RPMचं RPS मध्ये कन्वर्ट होतं. ठीक आहे ना? हे लक्षात आलं या ठिकाणी? चला हे दोन्ही फॉर्म्युले नोट करून घ्या. नोट करा सर्वांनी. झालं? पुढचं हे सुद्धा पॉज करून नोट करा. चलो आता छोटे छोटे एक्झाम्पल पाहूयात. पहिला क्वेश्चन बघा. इफ टाइम पिरियड ऑफ पार्टिकल is 2 seconds, then find frequency and angular velocity. फ्रिक्वेन्सी आणि अँग्युलर व्हेलॉसिटी काय असेल? सर टाइम पिरियड तुला दिलाय किती सेकंद दिलाय? 2 सेकंद दिला टाइम पिरियड. तर पहिल्यांदा फ्रिक्वेन्सीची जी व्हॅल्यू असणार आहे ती रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड दॅट इज 1/2 सेकंद म्हणजे 0. काय झालं बेटा बोल? 5 सेकंद. हे झालं तुला झालं फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. दुसरी व्हॅल्यू आहे अँग्युलर व्हेलॉसिटी. अँग्युलर व्हेलॉसिटी असणार आहे 2πn किंवा 2π/t. मग हे 2π डिवायडेड बाय टी केला तरी चालतंय. हे 2π/t, हे 2π डिवायडेड बाय टी ची व्हॅल्यू 2 सेकंद म्हणजे आन्सर किती आले? पाय रेडियन पर काय झालं बेटा बोल? सेकंद. ही झाली तुझी या ठिकाणी अँग्युलर व्हेलॉसिटी. चला नोट करून घ्या. झालं? नेक्स्ट क्वेश्चन बघा. If particle completes 400 revolution in 100 seconds, then find time period capital T, त्यानंतर फ्रिक्वेन्सी, त्यानंतर ओमेगा अँड
ठीक आहे ना. त्यानंतर अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 4 सेकंद, 4 सेकंद झाली अँग्युलर डिस्प्लेसमेंट किती असेल असा क्वेश्चन. कसं सॉल्व्ह करणार पहा क्वेश्चन. सर त्यांनी काय म्हणले की पार्टिकल कम्प्लीट्स 400 रिव्होल्यूशन इन 100 सेकंद. 400 रिव्होल्यूशन 100 सेकंदात करायला लागले. सर 400 रोटेशन किती सेकंदात कव्हर करायला लागले? 100 सेकंदात कव्हर करले. मग एका रोटेशनसाठी जो टाइम लागणार आहे त्याला आपण कॅपिटल टी म्हणणार. 400 रोटेशन 100 सेकंदात, तर एका रोटेशनसाठी किती, तर किती म्हणजे ही व्हॅल्यू जी असणार आहे ह्याला आपण कॅपिटल टी म्हणतो. मग कॅपिटल टीची जी व्हॅल्यू असणार आहे, कॅपिटल टीची व्हॅल्यू क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, टी इंटू 400 इज इक्वल टू काय असणार बेटा बोल, सॉरी 400 रोटेशन 100 सेकंदात, तर एका रोटेशन एक रोटेशनसाठी किती वेळ लागेल, म्हणजे 400 इंटू काय झालं टी इज इक्वल टू काय झालं बेटा बोल 100. मग टीची व्हॅल्यू किती यायला लागली 100 डिवायडेड बाय काय झालं 400, म्हणजे आन्सर यायला लागले 1/4 सेकंद. हा त्याचा काय झाला बेटा बोल टाइम पिरियड आला. कशाची व्हॅल्यू आली या ठिकाणी टाइम पिरियड. रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी, रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड इज कॉल्ड ॲज फ्रिक्वेन्सी, म्हणजे 1/1/4 म्हणजे आन्सर यायला लागले 4 RPS, 4 रिव्होल्यूशन पर सेकंद किंवा 4 हर्ट्स. ही झाली फ्रिक्वेन्सीची व्हॅल्यू. तिसरी जी गोष्ट असणार आहे याच्यामध्ये, ती तिसरी गोष्ट काय असणार आहे सर, व्हॅल्यू ऑफ ओमेगा इज इक्वल टू 2π डिवायडेड बाय काय असणार आहे टी. ओमेगा इज इक्वल टू 2π डिवाइड बाय टीची व्हॅल्यू किती असणार आहे 1/4. मग ओमेगाची व्हॅल्यू किती यायला लागली 8π रॅडियन पर काय झालं बेटा बोल सेकंद. दिस इज द व्हॅल्यू ऑफ काय असणार आहे ओमेगा. 8π रॅडियन पर सेकंद ही झाली अँग्युलर वेलॉसिटी. कुठली व्हॅल्यू झाली बेटा बोल, अँग्युलर वेलॉसिटीची असणारी व्हॅल्यू. समजलं या ठिकाणी. आता तुम्ही पुढचा क्वेश्चन विचारलाय की अँग्युलर डिस्प्लेसमेंट इन 4 सेकंद, 4 सेकंदात किती अँग्युलर डिस्प्लेसमेंट होईल. सर मला सांगा ओमेगाला बेसिक फॉर्म्युला असं लिहिता येते डेल्टा थीटा डिवाइड बाय डेल्टा टी. मग डेल्टा थीटा इज इक्वल टू ओमेगा इंटू काय झालं डेल्टा टी. ओमेगाची व्हॅल्यू किती आली 8π, किती सेकंदात म्हणले त्यांनी 4 सेकंदात, म्हणजे डेल्टा थीटा किती झाला 32π इज इक्वल टू डेल्टा थीटा. ही आला एवढा रॅडियन, एवढा अँगल रॅडियन मध्ये कव्हर करायला लागले. ठीक आहे ना, 4 सेकंदात एवढा अँगल बेटा कव्हर करते. नोट करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय म्हणतं. इफ पार्टिकल मूव्स विथ 120 RPM, फाइंड ओमेगा, दूसरा टाइम पीरियड एंड नंबर ऑफ रोटेशन completed in 4 सेकंद. नंबर ऑफ रोटेशन कंप्लीटेड इन 4 सेकंद. ठीक आहे बेटा. तर पहिल्यांदा तुला फ्रिक्वेन्सी दिली 120 RPM. ठीक आहे बेटा. मग ओमेगाची व्हॅल्यू काय असणार आहे 2πn डिवाइड बाय 60, कारण RPM मध्ये दिलं बेटा हे 2π इंटू 120 डिवाइडेड बाय 60, 0 0 कॅन्सल, 6 2s are 12. मग हे किती झालं बेटा बोल 4π रॅडियन पर काय झालं बेटा बोल सेकंद. म्हणजे अँग्युलर वेलॉसिटीची जी व्हॅल्यू यायला लागली ती यायला लागली 4π रॅड पर सेकंद. दिस इज द व्हॅल्यू ऑफ अँग्युलर वेलॉसिटी. ही व्हॅल्यू कशाची असणार आहे या ठिकाणी अँग्युलर वेलॉसिटीची असणारी व्हॅल्यू. आता त्यांनी विचारलं की अँग्युलर वेलॉसिटी आली, टाइम पिरियड किती असेल. सर टाइम पिरियड काढण्यासाठी कुठून बी जाता येत तुम्हाला. ओमेगा इज इक्वल टू किती असतं 2π डिवायडेड बाय टी. मग टीची व्हॅल्यू किती असणार 2π बाय ओमेगा. हे 2π डिवाइड बाय ओमेगाची व्हॅल्यू 4π. मग काटाकाटी केलं तर हे 1/2 सेकंद यायला लागली व्हॅल्यू. टाइम पिरियडची व्हॅल्यू किती यायला लागली बेटा बोल 1/2 सेकंद. तिसरी गोष्ट या ठिकाणी सर त्यांनी विचारले की नंबर ऑफ रोटेशन कंप्लीटेड इन 4 सेकंद. हे नंबर ऑफ रोटेशन कॅल्क्युलेट करण्यासाठी पहिल्यांदा आपण थीटा काढूयात. सर किती अँगल डिस्क्राईब झालाय, तर डेल्टा ओमेगा इज इक्वल टू काय असणार डेल्टा थीटा डिवायडेड बाय डेल्टा टी.
मग व्हॅल्यू ऑफ डेल्टा थीटा इज ओमेगा इंटू काय असणार आहे डेल्टा टी. ओमेगाची जी व्हॅल्यू असणार बेटा तर व्हॅल्यू ऑफ ओमेगा इज 4 पाय इंटू 4 इज इक्वल टू किती व्हायला लागले 16 पाय. हे झालं या ठिकाणी रेडियन. एवढा अँगल कव्हर व्हायला लागलाय किती सेकंदात बेटा बोल 4 सेकंदात. मग आता मला सांग एक रोटेशन ज्या वेळेस कंप्लीट करेल किती अँगल फिरतो 2 पाय. 2 रोटेशन मध्ये किती फिरतो 4 पाय. मग जर मी तुला विचारलं 8 पाय जर फिरला अँगल तर किती रोटेशन झाले असतील 4 रोटेशन झाले असतील बरोबर आहे का. मग मी छोटासा एक फॉर्म्युला बनवला नंबर ऑफ रोटेशन इज इक्वल टू डेल्टा थीटा डिवाइडेड बाय काय असणार आहे बेटा बोल 2 पाय. मग आन्सर येते 16 पाय डिवाइड बाय 2 पाय म्हणजे नंबर ऑफ रोटेशनची जी संख्या आहे ते नंबर ऑफ रोटेशनची संख्या किती असणार आहे बेटा बोल 8. नंबर ऑफ टोटल रोटेशन किती झाले त्या ठिकाणी 8 आर द नंबर ऑफ रोटेशन. ठीक आहे नोंद करून घ्या. झालं बेटा. पुढच्या लेक्चरला आपण नवीन पॉइंटला डिस्कस करूया. तोपर्यंत आपण थांबू. थँक्यू बेटा.